नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव, विधवा महिला, वृद्ध नागरिक व इतर सर्व निराधार व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, विधवा महिला, वृद्ध नागरिक व इतर जे काही निराधार बांधव आहे ज्यांना 1,500 रुपयाप्रमाणे पैसे मिळते, त्यांना जर 2,500 रुपयाप्रमाणे पेन्शन वाढ हवी असेल तर त्यांना एक काम करावे लागणार आहे। तर ते काय काम करावे लागणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आधी 1,500 रुपये सर्व लाभार्थ्यांना मिळत होते। नंतर सरकारने दिव्यांग बांधवांसाठी 2,500 रुपये पेन्शन वाढ केलेली आहे। सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी पहिल्यांदा 1,500 रुपये असल्यामुळे जी कोणती योजनेचा प्रवर्गात ते बसत होते त्या प्रवर्गात त्यांना टाकण्यात आले। विधवा महिला असतील परंतु त्या दिव्यांग असू शकतात, वृद्ध नागरिक होते ते दिव्यांग असू शकतात, तसेच आजारी व्यक्ती असतील ते दिव्यांग असू शकतात, परंतु त्यांना निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना दिव्यांग प्रवर्गात त्यावेळेस घेण्यात आले नाही, कारण की 1,500 रुपये त्यांना तसेही मिळत होते। तर मग सरकारने काय सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना म्हणजे ज्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना आहे, त्यामध्ये जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी दरमहा 2,500 रुपये आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, GR मध्ये सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य 1,500 रुपयावरून 2,500 रुपये करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। मग त्यातील हा मुद्दा बघा, सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील। मग मित्रांनो, आता बघा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेतील जर विधवा महिला यावेळेस दिव्यांग असेल, अपंग असेल आणि त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल तर त्यांना हा लाभ मिळू शकतो। तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील वृद्ध नागरिक हे दिव्यांग असतील, त्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असेल, UDID कार्ड असेल तर त्यांना सुद्धा हा लाभ मिळू शकतो। तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये वृद्ध नागरिक असतात सर्व, मग त्यापैकी काही बांधव हे दिव्यांग आहेत। काहींनी कमेंट करून सांगितलं आहे की सर आम्ही दिव्यांग आहोत परंतु आम्ही श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत आहोत, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेत आहोत, आम्ही दिव्यांग प्रमाणपत्र जमा केलेले नाही, तर आम्हाला हा लाभ मिळेल का? तर मग मित्रांनो, त्या संदर्भात आपण तहसील स्तरावर चौकशी केली असता त्यांनी माहिती दिलेली आहे की हा लाभ कसा मिळेल, कारण की या योजनेमध्ये सरकारने सांगितले आहे GR मध्ये की या सर्व निराधार योजनेतील जे कोणी दिव्यांग बांधव असतील त्या सर्वांना सरसकट 2,500 रुपये लाभ मिळणार आहे। ते आजारी व्यक्ती असू द्या, वृद्ध नागरिक असू द्या, विधवा महिला असू द्या किंवा इतर कोणी असू द्या, आणि ते जर या निराधार योजनेमध्ये लाभ घेत असतील, आधी सर्वांना 1,500 रुपये होते त्यामुळे त्यावेळेस कोणी त्याबाबत चौकशी केली नाही, परंतु मित्रांनो आता दिव्यांग बांधवांसाठी 2,500 रुपये पेन्शन चालू केलेली आहे। तर मग या सर्व योजनेमध्ये जर आणखी काही दिव्यांग बांधव असतील आणि त्यांनी हे प्रमाणपत्र जमा केलेले नसेल तर त्यांना आता एक संधी सरकारच्या वतीने, शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। 5 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड जमा करणे गरजेचे आहे। मग तुम्ही हे तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड जमा केले तर त्या ठिकाणी तुमचं DBT पोर्टलवर नाव येईल दिव्यांग कॅटेगरीतून, त्यानंतर तुम्हाला 2,500 रुपये पेन्शन मिळेल। तसं तुम्हाला पेन्शन मिळू शकणार नाही। जर तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर तुम्ही लगेच ते दिव्यांग प्रमाणपत्र लवकरात लवकर तहसील कार्यालयात नेऊन जमा करा। त्यासोबत UDID कार्ड असेल, UDID कार्डसुद्धा जमा करा, त्या ठिकाणी अर्ज द्या, आमच्याकडे दिव्यांगाचं सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे, तरी आम्हाला आता दिव्यांग योजनेतून लाभ देण्यात यावा अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करून द्यावा
आणि त्या ठिकाणी त्यांना सांगा की DBT पोर्टलवर तुमचं नाव घेण्यात यावे। तर तुम्हाला अशा पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे जर दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालयात ते जमा करा आणि 2,500 रुपये पेन्शन वाढीचा लाभ तुम्हालाही या ठिकाणी मिळू शकेल। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।